नाशिक रायगडसह परिषदेच्या 5 मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, वरिष्ठ नेते बंड कसे मोडून काढणार याकडे नजरा। पुण्यात उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठा ड्रामा, काकडेंसोबत टिंगरेंनाही भरला उमेदवारी अर्ज, तर टिंगरे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्यानं पर्वतीमधल्या नाराज कार्याध्यक्षांचा राजीनामा, निष्ठावंतांना डावलल्याची गाडेंकडनं खंत। महायुतीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत, अर्ज मागे घ्यायला लावू, 4 तारखेपर्यंत सर्वच चित्र स्पष्ट होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। छत्रपती संभाजीनगरात शिंदेंच्या सेनेकडनं बंडखोरी, भाजपला जागा सुटली असताना सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांकडनं अर्ज दाखल। सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानेंनी भरला उमेदवारी अर्ज, भाजपकडनं वर्धा चंद्रपूरची लखानेंना उमेदवारी, पवार कुटुंब मोठं असल्याची लखानेंची प्रतिक्रिया। रायगडमधनं महायुतीकडनं राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकर यांनी भरला अर्ज भरताना तिन्ही पक्षाचे नेते हजर। दादा असताना होणारे विलीनीकरण आणि दादा गेल्यावर होणारे विलीनीकरण यात खूप मोठा फरक, खासदार सुनील तटकर यांचं मोठं विधान। महायुतीच्या सर्व उमेदवार निवडून देतील, काँग्रेसनं उगाच खटाटोप करू नये, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। पुणे विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिंदे सेना आणि मित्र पक्ष या सगळ्यांच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे। विक्रम काकडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणानं चर्चा करून ही निश्चित केलेली आहे। पुण्याची जागा महायुतीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे आणि त्यामुळंच हा फॉर्म भरण्याच्यासाठी केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय महापौर परशुरामजी वाडेकर, मिनलताई, नीलमताई गोरे हे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी यावेळेला उपस्थित होते आणि अजून आम्ही आजच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत, वेळेपर्यंत कुणी कुणी फॉर्म भरलेले आहेत, कसे कसे फॉर्म भरलेले आहेत हे स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी आणि माघार याच्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल। ही आजची वस्तुस्थिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत आणि एकत्रितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकू, चांगल्या मताने जिंकू, अशा प्रकारचा निश्चित आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। फॉर्म मग एकच भरलाय का 2 भरला? सुनील टिंगरे पण इच्छुक होते, ते पण फॉर्म भरायला आले होते। असं आहे की ज्या वेळेला आपण अर्ज भरतो त्यावेळेला त्याच्यात तरतूद अशी असते ती मुख्य उमेदवार आणि त्याला
एक सबस्टिट्यूट कॅन्डिडेट म्हणजे कुठल्याही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला, तो जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो तो त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो. आणि म्हणून विक्रम काकडे यांचे 2 फॉर्म, सुनील टिंगरे यांचे 2 फॉर्म हे आतापर्यंत आम्ही भरलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये नवीन असं काही नाही, ही परंपरा आहे आणि त्या कायद्याने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये वावगं काही आहे असं मानायला काही जागा नाही. पण विक्रम काकडेच अधिकृत उमेदवार का? भाजप किंवा राष्ट्रवादी लढणार असा सुरुवातीला तिघा होता, त्यानंतर राष्ट्रवादीकडे फायनल झालं. मुद्दा असा आहे, काकडे त्या अर्थाने आयडियल कॅन्डिडेट ठरले. नाही, आता असं आहे की काकडेंनी आज पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे विक्रम काकडे यांनी पण केला, संजय काकडे यांनी पण केला आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी, वरिष्ठ आणि जिल्ह्यातल्या नेत्यांशी बोलल्याच्या नंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. अधिकृत उमेदवार विक्रम काकडेच का? अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे सुनील टिंगरे आहेत. नाराजी कशी दूर करणार? नाराजी कशी दूर मी तुमच्या सगळ्या 2017 मध्ये अजित पवारांना एक मिनिट मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्याच्या आधी बाकीचे नेते या ठिकाणी बोलतील आणि मी फक्त एक प्रश्न, 2017 ला अजित पवारांना दगा देऊन काकडे जे आहेत ते भाजपसोबत गेले, अनेक नगरसेवक फोडले. आज अजित पवारांच्या माघारी त्यांच्याच पुत्राला पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी दिली जाते असं बोललं जाते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय समजावून सांगाल? राजकारणाची समीकरणं नेहमी बदलत असतात. हा आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं केलेला निर्णय आहे. आमच्या कोर कमिटीने सुद्धा याच्या संदर्भामध्ये मान्यता दिलेली आहे. त्यामुळं ह्या बाकीच्या विषयामध्ये काही अर्थ राहत नाही. तो आता पास झाला. आता पुढे जाताना निवडणूक जिंकणं, पक्षाची शक्ती वाढवणं आणि त्याच्यामधून कार्यकर्त्यांना न्याय देणं हीच भूमिका आमची सगळ्यांची राहणार. असं आहे की बघा, कोण काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही. अशा कुठल्याही प्रकारचा निकष लागलेला नाही. याच्या दरम्यान गेली 40 वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या सुरेश घुले यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांकडे उमेदवारी मागितल्यानंतर सुद्धा उमेदवारी मिळाली नाही असं घुले म्हणतायत. तुम्हाला उमेदवारी खरं तर सिनियर आहात तुम्ही, पक्षासोबत निष्ठावंत राहिला होता. निश्चितपणे गेली 40 वर्ष अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करतोय. सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पुणे जिल्ह्यात आणि राज्य पातळीवर मी सांभाळलेल्या आहे. माझी प्रबळ इच्छा होती की पक्षाने मला उमेदवारी द्यावी. मला का डावललंय हेच मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. निश्चितपणे मी नाराज आहे, परंतु जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे, मी पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देणार आहे त्याचं काम नक्कीच करणार आहे. परंतु माझी ही नाराजी मी त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आणि राज्यसभेचे खासदार आणि युवा नेते पार्थ पवारांच्या कानावर सिनियर घालले. नेते आहात तुम्ही, वहिनींकडे उमेदवारी मागितली होती का? पारदादाकडे किंवा पक्षाकडे उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. माझ्या भावना वहिनींनी सांगितल्या होत्या, पार्थ पवारांना सांगितल्या होत्या. कारण की या पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जे जे अध्यक्ष झाले पक्षाचे ते सगळे आमदार झाले. मी एकमेव असा माणूस आहे की पक्षाचा 8 वर्ष अध्यक्ष राहूनही मला आमदारकी मिळाली नाही. नेमकं माझ्यात काय कमी आहे हेच मला समजायला मार्ग नाही. तुम्ही आता नाराज आहात म्हणतायत, पण तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहाल का की राजीनामा नक्कीच देता? नाही. मी लक्षात घ्या, मी स्वर्गीय अजितदादांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे. मी जरी नाराज असलो तरी मी पक्षाच्या विरोधात कधीही काम करणार नाही. पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे त्याला निवडून आणण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे. तुम्ही विक्रम काकडेंचं काम करणार? नाराज आहात? नाराज नक्कीच आहे, हा. कारण मला डावललंय. हा. सगळ्यात सिनियर असून आणि सगळ्यात जास्त काम असूनही मला डावललंय. त्याबद्दल माझी नाराजी आहे, परंतु मी पक्षाच्या विरोधात काम करणार नाही.
तर नाराजी नाट्य सुद्धा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावर स्पष्टीकरण येते. दरम्यान या सगळ्या घडामोडींविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय सांगाल? पुण्यातल्या विधान परिषदेसाठी आता आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी एक वेगळाच ड्रामा नाट्य रंगलेलं होतं. सध्याची काय स्थिती आहे आणि नेमका अधिकृत उमेदवार आता कोण, हे चित्र स्पष्ट झालंय का? 2 मिनिट आता भरलं झालं ना सर. वैभव, आवाज येतोय माझा? ऐका ना, पण आता भरलं आहे, तुम्ही प्रवेश केलाय. संजय काकडे आपल्या सोबत आहेत, विक्रम काकडेंचे पिताश्री, भाजपचे माजी खासदार, आता ते राष्ट्रवादीवासी झालेत. काय तुम्ही सांगाल? सकाळपासून बऱ्याच जरा घडामोडी खालीवर सगळं सुरू होतं. तुम्ही आज स्वगृही परतले. तुमच्या कानावरती ज्या घडामोडी आल्या त्या सगळ्या पूर्ण चुकीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे 4:30 वाजता ऑफिशियल मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, तेव्हा मी आपल्याला सगळा खुलासा करतो. पण या सगळ्यामध्ये तुमच्यावरती बरं ठीक आहे, चला. संजय काकडे 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन सगळा खुलासा करतो असं म्हणतायत. त्यांच्यावरती टीका होतीये. पैसे असलेलाच उमेदवार महत्वाचा का, असा प्रश्न विचारला जातोय सारखा. आणि त्यामुळे या सगळ्या बैठका ज्या आज सकाळपासून सुरू राहिल्या त्याचं कारणच मुळात ते होतं, जी नाराजी पक्षामध्ये होती राष्ट्रवादीच्या, अचानक विक्रम काकडे यांचं नाव पुढे आणल्यामुळे. त्यामुळे मोठे नाराजी नाट्य जे बैठका ज्या आहेत त्या सगळं बघायला मिळालं. हे असतानाच अचानक संजय काकडे तिथं पोहोचले. त्यांनी पक्षात प्रवेश केला, विक्रम काकडेंनी पक्षात प्रवेश केला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाची बाब म्हणजे सुनील टिंगरे, या बैठकांच्या नंतर सुनील टिंगरे यांनाही अर्ज भरा म्हणून सांगण्यात आलं. आता जो हा सगळा खेळखंडोबा झाला सकाळपासून उमेदवारीचा आणि त्यावरून जी टीका झाली, त्या पार्श्वभूमीवरती आता पक्षानं भूमिका घेतली की 2 बी फॉर्मवरती 2 नावं द्यावीच लागतात. एरवी सुद्धा सुरक्षेचा उपाय म्हणून इतक्या मोठ्या निवडणुकांमध्ये दुसरा उमेदवार जो आहे त्याचा अर्ज भरला जातो, म्हणून सुनील टिंगरे यांना अर्ज भरायला सांगितलंय असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विक्रम काकडे हेच प्रमुख उमेदवार असतील. मात्र जी नाराजी सकाळपासून 3-4 तास पाहायला मिळाली त्याच्याबाबत नेमकं काय करायचं, या सगळ्याचा परिपाक म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे अर्ज भरायला आलेच नाहीत का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. केवळ जय पवार हे अर्ज भरायसाठी आलेले आहेत, विक्रम काकडे यांचा. बरोबर आहे. एकूणच वैभव, असं म्हणता येईल की आता जी पत्रकार परिषद होणार आहे त्याच्यामध्ये काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघावं लागेल. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.